भाजपच्या लोकांनी माझ्यावर बोलण्यापेक्षा गुन्हेगारीवर बोलावं असं रवींद्र धंगेकर म्हणतायत। चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीमध्ये गुन्हेगार वापरले ना असाही आरोप धंगेकरांनी केलाय। अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या माझ्याकडे तक्रारी आहेत, तुम्ही योग्य बोलता, आमच्याकडे कोणी असं बोलणारं नाहीये असं धंगेकरांनी म्हटलंय। भाजप नेते पत्रकार परिषदेतून पळून जातात असंही धंगेकरांनी बोलून दाखवलंय। आज या कोथरूडमध्ये काय चाललंय? चंद्रकांत दादा धुतल्या तांदळासारखेत का? त्यांनी हे गुन्हेगार वापरले ना त्यांच्या निवडणुकीमध्ये। तो समीर पाटील नावाचा गुन्हेगार, तो म्हणतो धंगेकरांना मोका लावा। अरे लाज वाटली पाहिजे, तुम्ही त्याला बोलले पाहिजे ना। तुम्ही कसं बोलू शकता? गुन्हेगार एक मोकाचा गुन्हेगार बोलू शकतो आणि तुम्ही कोणाला ताटाखाली ठेवता? मी वरिष्ठांच्या पुढे जर माझी कोणी तक्रार केली तर मी त्याला उत्तर देईल ना। मी सक्षम आहे उत्तर द्यायला, मग उत्तर द्यायला मी तयार आहे। तुम्ही कधी सज्जन आहेत का? तुम्ही सज्जन असते तर तुमच्या वेळ आली असती का? तुम्ही पुणेकरांना उत्तर देत नाही, प्रेसमधनं पळून जाता तुम्ही भारतीय जनता पार्टीचे नेते। ही तुमची पद्धत। हां, नाही त्या टायमाला प्रेसला चमकोगिरी करायला येता पुढं आणि अशी उत्तर द्यायला पळून जाता तुम्ही।